सगळ्यांना नमस्कार. मला महालक्ष्मीवरून आले म्हणजे ताईकडनं आले आणि मग घेतलं आवरायला. सोबतच बॅग वगैरे पॅक केली. आता बॅग वगैरे पॅक कशासाठी केली ते तुम्हाला नंतर समोर कळेलच. बघा दिवसाची सकाळची सुरुवात आमची अशी झाली. छान अंगणामध्ये पाणी वगैरे शिंपलं आणि हलका हलका पाऊस चालू होता म्हणून रांगोळी काही टाकली नाही. आणि बघा बाहेर किती छान वाटते खेड्यामध्ये फ्रेश वाटत होतं. आणि घरी तर कोणी नव्हतं. आमच्या झाडाला बघा किती छान फुलंही आले होते. आणि मग घेतला स्वयंपाक बनवायला कारण की आमचं 3 तारखेचं तिकीट होतं आणि वेटिंगवर होतं. कन्फर्म झालं तर जायचं होतं तर राहिलं. म्हटलं त्याच घाईने कन्फर्म होईल याच आशेने सगळं करत होती. आणि बघा सोबत नाश्ताही बनवला. नाश्त्यामध्ये बनवले होते पोहे. तिघंच होते. म्हटलं चला काय बनवायचं, मग पोहे बनवले. सगळ्यांनी नाश्ता केला तिघांनी आणि यांनी गेले होते शहराकडे. यांचा फोन आला की तिकीट कन्फर्म झाले, 12:30ला जायचं. मग त्याच पटापट कामं आवरले. ओटा वगैरे साफ केला. पुन्हा भांडेही पडले होते आणि अंघोळ, पूजा, टिफिन पण बनवायचा होता. म्हटलं घरचे त्यांसाठी पण स्वयंपाक बनवून ठेवला. सकाळीच आमच्या घरी निघून येतील म्हटलं, मग त्यांनाही जेवायला लागेल. म्हणून सगळ्यांसाठी स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि सोबत भांडेही पडले होते, भांडे घासून घेतले. आता घरी कोणी नाही म्हटलं सगळं आवरून जावं लागतं, बरं वाटत नाही तसंच टाकून जायला. आणि म्हटलं चला आपणच पटापट आवरावं. आणि भांडे वगैरे घेतले घासून, मग अंघोळ वगैरे झाली. सोबतच पूजाही करून घेतली मग. आणि टिफिनमध्ये बनवायचं होतं आज बटाट्याची भाजी आणि चपात्या, तोही बनवून घेतला. ब्लॉग कसा वाटला नक्कीच सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. सगळ्यांना बाय.